नमस्कार सगळ्यांना, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मला मम्मी शिकवणार आहे आळूच्या पाण्याच्या वड्या कशा करायच्या ते. चला तर मग स्टार्ट करूयात. सांग आता पहिलं काय करू. आता पहिली ही घ्यायची पानं घ्यायची आळूची पानं. आळूच्या पाण्या असे धुवून घेतलेले आहेत चांगली मस्तपैकी. त्यानंतर काय करायचं, लसूण लसूण घेतले, ही जिरी घेतलेली आहे, हळद. आता हे वाटायचं का हो मिक्सरच्या भांड्यात. हो मिक्सरच्या भांड्यापुढे शोधा, मिक्सरच्या भांड्यापुढे मिक्सरच्या भांड्यामध्ये अख्खे एवढं लसूण टाकू. लसूण लय टाकला मी थोडस तर जिरी, लसूण, जिरी आणि हळद टाकली आहे. तिला आपण वाटून घेऊ. लाईट गेलेली आहे. तिकडं तिकडं वाटतं. सो लाईट गेलेली आहे. आता आपण नवीन ठिकाणी चालू. लाईट गेली होती त्यामुळे इन्व्हर्टर वरती इथे आमची पिन आहे ते इथं फक्त लाइटिंगचं वाटू शकतो लाईट गेल्यावरती. सो आता हे मस्तपैकी असं वाटून घेतलेलं आहे आम्ही. एका डिश मध्ये काढून ठेवूयात. आता काय करायचं, हे वाटून घेतल्यावरती पीठ घे, काय घ्यायचं, बेसन पीठ. बेसन आता हे बेसन पीठ घेतलंय. खाली चापले आपण करतो. वटा मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे बरं का सकाळीच. त्याच्यात टाकते वाटले. आता हे बेसन पीठ घेतलंय, याच्यामध्ये आपण आलं लसूण नाही सॉरी लसूण आणि जिरी मिरची आणि हळद टाकणार आहे. असं मिक्स करून घेणार आहे. मिरची टाक. त्यानंतर मिरची पावडर टाकली. कोणतीही मिरची पावडर, लाल 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 मिरची पावडर. ओके. हे तीळ, हे तीळ घेतलेलं आहे आम्ही. पांढरे तीळ. पांढरं तीळ आहे हे एवढं अख्खं टाकायचं का. हो, हे आपण एवढे घेतले वाटी. आज पहिल्यांदा मी आळूच्या पाण्याच्या वड्या बनवणार आहे. आणि चिंच आहे ह्याच्यात मिक्स करायचं का आता. चिंच. आता काय करायचं सांग, पाणी टाकू. आपल्याला चिंचेचं पाणी टाकायचं ना थोडं त्याच्यात. हे चिंचेचं पाणी गाळून घेतलेले, दिसत नाही तिकडे. गाळून घेतलेले चिंचेचं पाणी. असं चिंचेचं पाणी गेलंय ते असं गाळून घेतले. चिंचेचं पाणी टाकले काय होत सांग. टेस्ट येते चांगली. टेस्ट येते चांगली चिंचेचं पाणी टाकल्यावर. असं चिंचेचं पाणी, त्यात साखर नाही टाकली, थोडी साखर पण टाकायची. थोडी साखर पण टाकली. जर साखर पण टाकायची थोडी. साखर पण टाकायची थोडी. दर टाक ना मग त्यात साखर पण टाक. ह्याला आता असं मस्त मिक्स करून घेऊयात आपण. पाणी टाकायचंय का नाही याच्यात. हो, टाक ना. आता ह्याच्यात आपण पाणी टाकून मस्तपैकी मिक्स करणार आहोत. अगं मम्मी काय झालं, असंच असतं का. तसंच असतं. पक्का राडा झाला आहे. मीठ टाकलं का. नाही टाकलं. मीठ कधी टाकायचं. तू मला शिकवणार आहे त्यामुळे तू सांग मला कसं करायचं कसं नाही.
थोडस पातळ झालं होतं त्यामुळे थोडं. बेसन परत ऍड करून टाकले मी. मीठ कोण टाकायचं ग बाई? हो माय गॉड, काय मीठ टाकले आता त्याच्यावरती. असं मस्तपैकी एकजूट करून घ्यायचं. हे सगळं मिक्स झालं पाहिजे. आता याला पान लावायची ना. धर. घे चांगलं करून. मस्त असं एक मिश्रण करून घेतलंय आणि आता त्याच्यावरती पान असं लावणार आहे. त्याच्यात पान ठेवायचं का? पीठ लावायचं पान पण दिसणार नाही ना. दिसणार नाही ना. दे ना. असं आता पान घेतले. लाव ना असं तिथं. इथंच लावतो. थांब. असं पान घेतलंय असं इथे त्याला असं पानाला असं लावून असं मस्तपैकी पाण्याला असं लावून घेऊयात. त्यानंतर पहिले छोटं वालं पान घेतलंय. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडस मोठं असं पान घेतलं असं लावूया. एकावर एक पान टाकून मस्तपैकी थर लावून घेतले आहे. किती लावली की पानं आपण? 7-8 पाने लावली असेल. पानं छोटी असल्यामुळे जास्त लावली. आता ही अशी दुमडायची. ते ना थोडस मी करते. मस्तपैकी असं आपण एक असं गोल रोल करून घेतलेला यायचा. असं त्याला वरतून परत मी असं बेसन लावून घेणार आहोत. दिसते का तुम्हाला? बस. आता काय करायचं? मस्त चाळणीला तेल लावून घेतले. आता ही आपण वडी अशी चाळण्यामध्ये अशी ठेवणार. त्याच्यामध्ये किती बसते? अशा प्रकारे मम्मी सुद्धा थोडी हेल्प करू लागते आपल्याला. बारीक बारीक पाने असल्यामुळे ते व्यवस्थित बसत नाही. मोठे पाने असते तर बरोबर बसलं असतं आहे ना. ते बारीक पाने ना लय. बारीक पाने आहे त्यामुळे ते निसटत सारखे. मस्त असे मस्तपैकी असे 3 रोल तयार करून झाले ते. आता आपण ते पाने काय करणार आहे? उकडायला ठेवायचे. उकडायला ठेवून द्या. आता मस्त मी असं पातेले घेतले त्यात पाणी टाकले. आता गॅस बंद कर. त्यात काय टाकायचं का पाण्यात? काय नाही टाकायचं. आता पाणी तापलं नाही ह्याच्यावरती चाळून सुंदर. पाणी गरम झालं ना मग वापरून घ्यायच्या वड्या. वापरून घ्यायच्या पाण्यावरती. पाण्यात वापरून घ्यायला आहोत आम्ही वड्या. आणि तळायच्या कधी? पातेल्यावर चाळून ठेवायच्या अशी वापरून घ्यायच्या आणि नंतर तळायच्या गार झाल्यावर. पण त्याला किती वेळ ठेवायचं? त्याला ठेवायचं 10 मिनिटं. 10 मिनिटं ठेवलं आपण हे टाक म्हणजे वाफ बाहेर नाही गेली पाहिजे है ना. म्हणजे असं उघडत असतं त्या पाईप. आता बाकीची उरलेली पानं काय करायची? कुणाला द्यायची? पायला. तो माझ्या मोठ्या बहिणीला पाणी द्यायची. 2 घरी जाऊ. मी सुद्धा वड्या बनवणार आज.
ह्याच्यावर 3-4 रोल होईल आहे ना, हा. 3 तर होईल. हो ना. पोचतवर 10 मिनिटं तर आम्ही जाणार आहोत BN माझी मम्मी नर्सरीमध्ये. नर्सरीत काय चाललोय आपण? आपण आहे ना 2 झाडं आणवायची. कशाचं? फुलाची 2 झाडं आणायची आपल्याला. फुलांचे. कोणतं फुल? गुलाबाचं? जास्वंद. जास्वंदाचं रोप घेऊन जाणार आहोत. मग नंतर आल्यावरती वॉकिंग झाल्यावर मग वड्या तळणार. चला तर मग जाऊया आपण नर्सरीमध्ये. आता आम्ही आलोय नर्सरीमध्ये फुलं घ्यायसाठी. किती छान छान फुलं आहेत. ते छान दिसतंय ना. कमी नाही का? हा. हे घ्यायचं का? हो, हे घ्यायचं. घे ना मग. द्या ना मग हे. तेल आले का? नाही ते गुलाबी फुल किती छान घेतलाय. आणि हे जास्वंद जास्त. छोटं जास्त झाडं घेऊन आलो आणि लगेच लावूनच सुद्धा ते जास्त द्यायचे लावले. हा खटाट. कलम केलेलंच आहे आलाय वर. कोणता? चाफ्याचं अशा प्रकारे आमची 2 झाडी लावून झालेली आहे. हा चाफा, सोनचाफा आणि हे बारक जास्वंद. बारका जास्वंद आहे हा. आणि हा सोनचाफा. बघूयात कशी छान. खूप वेळ झाला आता गॅस आता आपण बंद करूयात. तर ते जास्त झालेले आहेत. आता आपण हे साईडला ठेवूयात गार होण्यासाठी थोड्या वेळ सेट द्या. त्यानंतर गार झाल्या आपण मस्त की तळून घेऊयात. सगळं आटलेलं आहे. वड्या आता मस्त अशा गार झाल्या आहेत तर आपण कापून घेऊयात. छोटे छोटेच कापून. हळूहळू काप घेऊन मस्त असे कापून त्यापैकी अशा कापून घेऊयात वड्या आता. गार झाल्यामुळं त्यामुळे पटकन अशा कापता येतात है ना. गरम गरम नाही येत ना. नाही. वड्या अशा कापून घेतलेल्या आपण आता कढई घेऊयात. कढईमध्ये तेल टाकूयात. इकडे सगळे सांबार आहे रेडी आहे. चला तर मग आजचा ब्लॉग इथे संपतोय. तुम्हाला पण ही आळूची वडी आवडली असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.